जिथे गाव तिथे आम्ही, गावाकडची बातमी। महाराष्ट्राचं राजकारण आता ओढ जिहाद वर्सेस धर्मयुद्ध, मतांचं धर्मयुद्ध अशा पद्धतीने असे तुम्ही बीजेपीची लाईन चालवणार असाल तर बीजेपीची लाईन चालवा। तुम्ही चॅनलवाल्यांना उत्तरांना कशाला बोलवत आहे? अजिबात बोलू नका। विकासाचे प्रश्न असा आहे की तिथे ज्यांना जे मांडायचे ते मांडतील ना। बीजेपीला धर्मयुद्ध मांडायचं आहे, तिथं धर्मयुद्ध मांडतील। आम्ही विकासाचा मुद्दा मांडतोय, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती काहीच बोलत नाही आहात आणि आम्हाला सारा ब्लॅकआउट करून टाकले तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी। असंच आहे त्याच्यामधलं। त्याला तुम्हाला जो अजेंडा प्रॉपगेट करायचा आहे त्या अजेंड्यासाठी तुम्ही आहात, त्याच्यामुळे असं तुम्ही काही न्यूट्रल नाही आहात, तुम्ही सगळे मॅनेज चॅनल आहेत असं माझा आरोप आहे त्याच्यामध्ये। बाळासाहेब, तुम्ही हे केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण धर्मावर आणण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, विकासाचे मुद्दे संपले असं वाटतं का तुम्हाला? ते जे विकासाचे मुद्दे आहेत तिथे असं सोयाबीनचा भाव पडलेला आहे, कापसाचा भाव पडलेला आहे, सत्तेमध्ये सरकार आहे, त्याच्यावरती असणारं देवेंद्र फडणवीस काय बोलत नाही आहेत। तर धर्मयुद्ध, अरे 85% इथला असणारं हिंदू आणि 15% मुसलमान आहेत। तर 15% मुसलमान काय तुम्हाला असं हे करणार आहे? तुम्हालाच असणारं पहिल्यांदा असणारं धर्माच्या नावाने एकत्र आणता हे बरोबर आहे, पण मराठा विरुद्ध ओबीसी हे राजकारण पण खेळताय ना, ते पहिल्यांदा लक्षात घ्या। शेतकऱ्यांना कटेंगे आणि गुजरातला बटेंगे असं चालू आहे। सगळीकडेच बटेंगे चाललेले आहे, सगळीकडेच कटेंगे चाललेलं आहे, त्याच्यामुळे नवीन काहीच नाही आहे। म्हणजे एकंदरीत असणारं हे असंच चालत राहिलं तर मला असणारं आपण त्या आखाती देशासारखी असणारं परिस्थिती निर्माण करतोय का, ही त्याच्यातला भाग आहे। म्हणजे आता अकोल्यातलंच तुम्ही असणारं घ्या ना, एका बाजूला महानगरपालिका विकणारा बीजेपीने दिलेला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला दंगलीतला 302चा काँग्रेसने दिलेला उमेदवार। हे असेच जर शहरामधलं असताना जर रिप्रेझेंटेटिव्ह राहणार आहे तर शहराच्या लोकांचं काय होणार हे लोकांनीच बघावं। बाळासाहेब, हे सर्व राजकारण होत असताना महाराष्ट्रात फ्रॅक्चर्ड आहे, कोणाला बहुमत नाही आहे। चलो, थँक्यू। बाळासाहेब, एक शेवट, थँक्यू। त्रिशंकू सरकारमध्ये वंचितची काय भूमिका आहे? आम्ही असं सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार की इथं आता असणारं कोणी ही प्रिन्सिपल राजकारण संपलेलं आहे, अवसरवादी राजकारण सुरुवात झालेलं आहे। तुम्हाला राजकीय मॅन्डेट म्हणजे तुम्हाला हे मिळत असताना तुम्ही प्रत्येक प्रवाहाच्या बाहेर जाऊन तुम्ही विचार करता। आता तुम्ही म्हणता की आम्ही सत्तेसोबत जाऊ। हो, याचं कारण असं आहे की आता आम्हाला दिसते की यांची सगळी डोकी जी आहे ती ब्लॉक झालेली आहे, त्याच्यामुळे ती आम्ही उघडू शकतो ह्याची आम्हाला खात्री आहे। माझा राजकारणाचा शेवटचा एक प्रश्न आहे, आजारपणातून बाहेर निघून या उमेदीनं ज्या ताकदीनं तुम्ही फिरत आहात, ही एवढी ऊर्जा तुमच्यात येते कुठे? ते निसर्गाला